अहो खरंच मला खूप शांत झोप लागली होती. नाहीतर गावातल्या माणसांचे विचार, पेशंटची काळजी, आजार यातच सगळा दिवस जातो. शांत झोप लागतच नाही. आय फील सो प्राऊड तुम्ही माझे फ्रेंड आहात म्हणून. हो पण काल तुम्ही मला गुड फ्रेंड म्हणाला होता. मग मग काहीच नाही. ठीक आहे मग मी चलते. लगेच? हो माराला रेडी करायचं आणि मला ड्युटीवर जायचं आहे. बाय सी यू. मंगल, अगं ए मंगल, अगं चहा आणतीस का नाही? इतका उशीर लागतोय चहाला. वय तुम्हाला खारी पाहिजे होती ना, परत चहा आणलाय. चहा आणि खारी घ्या. आणि परत चहा आणला हे बोलून दाखवायची काय गरज आहे ग? तू काय उपकार करतीस होय माझ्यावर? मंगल, अगं गलासात चहा दिलायस का काय? आणि तो पण गार. अगं एवढा गार द्यायचा होता तर नाही म्हणून सांगायचंस ना. अगं चहा दिलायस का पाणी दिलेस? तुझी झाली, तुझी आळशिरी भरली तुझी. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. पाण्यासारखा चहा दिलायस वय ग? डॉक्टर, ए डॉक्टर, उठायचं. ए डॉक्टर, बाहेर ये बाहेर. डॉक्टर, उठायच तो. स्वतःला देव माणूस समजतोस आणि लोकांना फसवतोय. तू किती नीच आणि हरामी माणूस आहेस. तुझे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. बाहेर ये बाहेर. फक्त तुझ्याकडे ये बाहेर. ये डॉक्टर. बघा ह्याला ते लगेच कळलं. इतके दिवस मी बोंबलून बोंबलून सांगते की त्या कंपाऊंडरवर विश्वास ठेवू नका. तो ना मी नाही त्यातली कडेला आतली असं आहे. पण ही घरातली सगळी ना मला त्याड्यात काढतात. अहो आत्या, डॉक्टर आलेत, तुम्ही नका ध्यान देऊ. त्यांचं ती बघून घेतेली. डॉक्टर, काय केलंस माझ्या मुलीचं? मला माझी मुलगी पाहिजे. लवकर चाल, नाही तर जीव घेईन तुझा जीव. त्याच्या जिभेला आता साप चावला असेल. तो कंपाऊंडर कशाला बोलतोय आता? तू सांग मला, तुझी पोरगी कोण आहे? मी मदत करते तुला. माझी मुलगी, माझी मुलगी. बाबा इथे या, आपण बोलूयात. या 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 या. बसा 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 तुम्ही इथे. बाबा किती त्रास करून घेताय तुम्ही, किती टेन्शन घेताय. एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. शांत व्हा. मला हवं तर मी आणखी पैसे देतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची मुलगी तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही मला कितीही शिवाय दिल्या, कितीही दोष दिला तरी मला अजिबात वाईट वाटत नाही. कारण मी तुमची मनस्थिती समजू शकतो. मुलगी अचानक गायब होण्याने तुमच्या मनावर काय परिणाम झाला हे मला कळतंय. बाबा तुमची मुलगी कुठे हे मला माहिती नाही, पण तिला शोधण्यासाठी मी हवी ती मदत करायला तयार आहे.
काळजी करू नका. मला माझी मुलगी पाहिजे. मला माझी मुलगी पाहिजे. पाहिजे मला माझी मुलगी. माझी मुलगी पाहिजे मला. मला पाहिजे माझी मुलगी. या मुर्द्याकडे आहे ना जादू टोण्याचा मंत्र एक असला तरी माणसाच निवश करून शांत करतोय. पण मी पण ह्याची लाकडं नाही ना मसनात पोचवली एक दिवस तर नावाची सरू नाही. मंगलताई, बाबूदादा, सॉरी, माझ्यामुळे वाड्यात हा प्रकार झाला आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला. डॉक्टर तुम्ही कसली माफी मागताय? तुम्ही तर पुण्याचं काम करताय. आता तुम्ही त्या म्हातार बाबांचं एवढं केलं आणि ते उलटला तुमच्यावर. तुमच्या जागी जर कुणी असतं तर धक्का मारून हुसकून दिलं असतं त्या बाबाला. तुम्ही तर लईच वेगळं आहे बघा. डॉक्टर आम्ही लई नशीबवान आहे. तुमच्यासारख्या देव माणसाबरोबर आम्हाला राहायला मिळतंय बघा. डॉक्टर तुम्हाला राग नाही ना आला त्या बाबाचा? अहो नाही, उलट मला दया येते अशा माणसांची. मला सतत अशा माणसांना मदत करायला आवडतं. त्यांची काहीतरी मजबुरी असेल ना म्हणून ते असे वागले. उलट आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. अव आता कळलं का मी डॉक्टरांना जावई म्हणून का पसंत केले ते? असं स्थळ नशिबानं मिळतंय आणि आपल्या पोरीसोबत आपलं बी नशीब पालटतंय. काय झालं केसचं? एनी प्रोग्रेस? मॅम मी दुसऱ्या केसमध्ये अडकलो होतो त्यामुळे वेळ नाही मिळाला. वेळ नाही मिळाला? क्या मतलब है इसका? अजून किती वेळ हवाय तुम्हाला? या गावात अजून किती खून व्हायची वाट बघताय तुम्ही? तुम्हाला जमत नसेल तर सोडा नाही नोकरी. पण मला ही वेळेची कारणं देऊ नका. मॅम मी कारण देत नाहीये. तुमच्याकडे जर वेळ नव्हता या केससाठी तर साहेबांना आधीच सांगायचं होतं ना की मी दुसऱ्या केसमध्ये अडकलोय, मॅडमला पाठवू नका आता. सॉरी मॅम. हे बघा, सॉरी, थँक्यू, एक्सेट्रा एक्सेट्रा मी हे ऐकायला नाही आली इथे. माझ्यासाठी मंजूची केस इम्पॉर्टंट आहे. सगळी कामं बाजूला ठेवा आणि या केसवर लक्ष द्या. मॅडम, मॅडम, त्याला अटक करा. सोडू नका त्याला. अजिबात हात टाका त्याला. ए काय तमाशा लावला दारू पिऊन? चिकरे बाहेर घेऊन जायला. थांबा, ते कोणाचं नाव सांगतंय ते तरी कळू द्या आधी. तो डॉक्टर. काका तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्ही दरवेळी त्यांच्यासारख्या देव माणसावर शक करता. ते तुम्हाला किती मदत करतात आणि तुम्ही त्यांनाच त्रास देताय. निघा येतलं आणि यापुढे पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन यायचं नाही. शिकरे येऊन जाय ना. मॅडम ऐका माझं. हो चला बाहेर. मॅडम ऐका तो डॉक्टर. चला चला बाहेर. मॅडम ऐका तो डॉक्टर. चला बाहेर. ऐका माझं. मॅडम ऐका माझं. तुम्ही माझं ऐका. बघितलं लोक किती ऐसान फरमश असतात. हमें लगता है लोग गरीब है और हम उनकी मदद करते हैं. पर इन्हें देखो, जर असंच सुरू राहिलं ना तर डॉक्टरांसारखे लोक परत मदत करतील का? हॅलो. बिझी आहात का? नाही नाही, बोलू शकता आपण. बोला. ऍक्च्युली मी आज खूप अपसेट आहे. तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून कॉल केला. काय हो, काही टेन्शन वगैरे घेतलंय का? म्हणजे मायराचं टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही, मारायचं नाही, वेगळंच टेन्शन आहे. ते रूपाचे बाबा आले होते. काय म्हणाले ते? तुमच्याबद्दल खूप वाईट बोलत होते. पण काय बोलत काय होते? तुम्हाला जेलमध्ये टाका, तुम्हाला फाशीची सजा द्या. काय असं कसं बोलले ते? उलट मी तर त्यांची मदत केली होती.
मला वाटलं त्यांना जेवणाची गरज आहे म्हणून मी त्यांना पैसे दिले होते. आणि त्याच पैशांचे ते दारू पिऊन तुम्हाला शिवा घालत होते. त्यांना कळत नाही ते कोणाबद्दल बोलताय. असो, हे पहा, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांची तब्येत नीट नाहीये. पर वो सबके सामने आपके बारे में ऐसा बोल रहे थे, मुझे बर्दाश्त नहीं हुआ. यापुढे त्या काकांच्या बोलण्यावर मी अजिबात विश्वास ठेवणार नाही. त्यांची हिंमत कशी होती तुमच्यासारख्या माणसांबद्दल हे असं सगळं बोलायचं. हे पहा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही प्रचंड चिडलेलं दिसताय. माझ्यासाठी एवढा त्रास करून घेण्याची काही गरज नाहीये. मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं. एवढं सगळं होऊन तुम्ही किती शांत आहात. कसे एवढं पेशन्स तुम्ही आणता कुठून. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. मी काही ग्रेट वगैरे नाहीये. मी गुड फ्रेंड आहे. ऍक्च्युली बेस्ट फ्रेंड. अच्छा, म्हणजे माझं प्रमोशन झालं तर. चला ठीक आहे, मी ठेवते फोन. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बाय. या रूपाच्या बापाला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे, त्याशिवाय सुधारणार नाही तो. माझंच खातोय आणि माझीच बदनामी करत फिरतोय. डॉक्टर, काहीतरी केलं पाहिजे. झाली तरकट तुझी. तुझा मोडदा बसवला तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. सकाळी मंगलने बाटल्या फेकून दिल्या आणि तू कुठनं रे घेऊन आलात. दारू पिऊ नको म्हणलं तर परत तीच. तुझ्या काय डोक्यात शान भरलंय वैर. अरे थांब, बघतीस तुझ्याकडे आहे काय आहे. अगं मी का बारका आहे का. मी बारका नाही ना मी. अरे बारक्या पोराला ती अक्कल आहे. पण तुम्हाला सांग, पहिले तू कुठनं आणल्या दारूच्या बाटल्या. सांगतोस का नाही. जा मुडदा बसवला तुझा. आई सांगतो अगं सांगतो ना. अगं नाम्याच्या मॉलमधून आणल्या. त्याची किरडी ढासाळली त्याची. त्याचा पालखीचा निघाला धूळ. त्याला भरली रागात पिती. त्याला बायको स्वतःची सांभाळायला येईना आणि दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करायला निघालाय. होय, लोकांना शिव्या देऊन काय फायदा. आपल्या माणसाला कळाय पण नको. दारूनं पार माती केली माझ्या संसाराची. मग तुम्हाला काय झालं तर आम्हाला बघायला कोण आहे याचा जरा विचार तरी करायचा की. माझं नशीबच फुटका आहे. देवा, कुठल्या जन्माची शिक्षा देतोस ना. ए बंद कर तुझं रड गाणं. नको भोकाड पसरूस. तुझ्या जागेवर मी असती ना तर चांगला धरून चेचला असता. त्याची हिंमत काय झाली असती दारूच्या बाटलीला हात लावायची. तुला साधा नवरा धाकात ठेवता येईना. वय बोला, दोन्हीकडनं बोला. कधी मला बायकोचा बैल हाय, बायकोच ऐकतो आणि आता मला नवऱ्याला धाका ठेवा येत नाही म्हणून. अगं, जिथं कासरा सोडून द्यायचा तिथं ताणून धरत्यात आणि जिथं ताणून धरायचा तिथं सोडत्यात. अशी ती कशी का संसाराची गाडी पुढे जाय. बघ आता कसं याचं मुस्का आवळतीये मी. तू आता परत दारूच्या बाटलीला हातच लाव. नाही तुझा डबरा खाल्ला ना तर नावाची सोडू नाही मी. अरे त्या अंड्यावाल्याला सांगितलं, अजून अंडे आणून दिले नाहीत. अंडीवाला आहे ना नुसता. सांगू राणी मला गाव सुटण. नाम्या, हे घे 500. 100च्या 5 वाटाचे कडक पटकन. भेटणार नाही. तुझे पैसे उधारीमध्ये जमा झाले आता. माझ्या बायकोचे पैसेच लागा. दे म्हणजे देच. बाजा, अरे बाजा. काय ग म्हातारे. अरे नामे आहे का रे दुकानात. हाय गे. अगं ह्यो मॉल सोडून जाणार आहे ते कुठे चिकाट. हे काय दादे तुझ्या समोरच उभा आहे. ये इकडे म्हणा. ये असा समोर ये इथं. लय दिवसाने तुझं कौतिक करावं असं वाटतंय. आज तुझी नजरच काढते बघ. या असा मोहर ये. म्हातारे, तुला माझी नजर काढायची वाटते. आलोच. ये की मोहर. काय ग म्हातारे, असं काय केलं म्या की तुला माझी नजर काढायची वाटते. तुझी किरडी तुझी. तुझ्या किरडीचा मोडला बांबू तुला नेऊन डाबऱ्यात. अगं मारतीस कशाला. काय केलं म्या.
मारती कशाला? अरे गावातल्या माणसाला दारू पाजून त्यांचा संसार रस्त्यावर आणतोय. गिरडी ढाकायला तुझी. अगं म्हातारे हात लागतोय तुझा. नुसतं माझा आता हात लागतोय, पण गावातल्या बायकांचा तुला ना तळतळाट लागल. डोळ्या बिस्किट दुकानात एकाचं सोडून दारू ऐकतोस व्हय? तुझी झाली बोडकी तुझी. आई ना मला वाटतं मी तुला तुझे पैसे देतो. काय ग? थांब तुला आता. म्हातारे अगं मला कुठे आणतेस? अगं माझ्या मागे म्हातारे मला जर का हाणलं थांब की. मला जर का हाणलंच का नाही तुला आहे का नाही तालमीतली 40 पोरं घेऊन ये ना. अरे 40 काय 400 पोरं घेऊन ये. मी काय घाबरते वय? हो आजी काय करताय? पोलीस आले पोलीस. पोलीस आले की पोलीस. हो आजी का मारताय ना? ह्यो दुकानात दारू ऐकतोय. अरे नेऊन जेलात टाका. साहेब साहेब बघा मी असं काहीच नाही करणार साहेब. मला माफ करा साहेब. माफ करा साहेब. आजच पोलीस स्टेशन मध्ये यायचं आणि 10,000 रुपये दंड भरायचा. या बाबा या. मला इथं का आणलंय? बाबा तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचं होतं ना. मला माहिती आहे तुमची मुलगी कुठे आहे. मी तुम्हाला भेटवू शकतो, पण तुम्ही माझं एक काम ऐकलं तर. तुझं सगळं ऐकीन मी. माझ्या रूपाला एकदा भेटो मला. पिऊन टाका. नाही पिणार. तू मला फसवतोयस. या मागे तुझा काहीतरी प्लॅन आहे. मी नाही पिणार दारू. बाबा माझा काय प्लॅन असणार याच्या पाठीमागे? हे पहा तुमच्या मुलीला तुम्हाला भेटायचंय. ठीक आहे तुम्हाला नसेल पाहिजे तर काय हरकत नाही. मी नाही तुम्हाला फोर्स करत, पण ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायला. परत म्हणू नका सांगितलं नाही. येऊ मी? काय चाललंय? दुसऱ्याच्या गोष्टीला हात लावताना विचारावं. एवढे साधे मॅनर्स नाहीये तुझ्याकडे. हाय तुमच्यापेक्षा जास्त आहे. आणि एवढं चिडायला काय झालं? ही कागदपत्र तुम्हीच आधी मला दाखवली होती ना. मग आता का माझ्यापासून लपून ठेवताय? आणि असं बी माझ्यापासून लपून ठेवून काहीच फायदा नाही. हा जिच्यापासून लपवायला पाहिजे ना तिच्यापासून लपवाय. आज सकाळी आली होती ना तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला. तशीच जर परत आली आणि तुमच्या हातात ही कागदपत्र असतील ना तर तुम्हीच अडकणार आहे. म्हणून ही कागदपत्र लपून ठेवायला आली होती. मी जर तरच्या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. आणि ती आल्यानंतर हातात कागदपत्र धरून बसायला मी काय डोक्यावर पडलोय का? आणि तुला चांगलंच माहितीये माझं नशीब किती जोरावर आहे. डॉक्टर एवढाच नशिबावर विश्वास ठेवू नका. हेच नशीब कधी पलटल ना हे तुम्हाला बी समजायचं नाही. बर वय कुठं चाललंय आता? काय चाललंय?
आता मला सांग, कोणाला कळणार आहे?